नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण कृष्णराव अर्जुन केळकर यांचे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज हे वाचणार आहोत. यातील आपण आज 8वा भाग पितृसंकट निवारण 1649 ते 1653 हा भाग वाचणार आहोत. सुरू करूया. शिवाजी महाराजांनी विजापूर दरबारात जाणारा खजिना लुटला. कल्याणास आदिलशाहचा सुभेदार होता. त्याचे समूळ उच्चाटन करून कल्याणचा सगळा प्रांत काबीज केला. जवळपासचे बहुतेक किल्ले हस्तगत केले व नवीन किल्ले बांधले. जंजिराच्या सिद्धीचे काही किल्ले व प्रांत सर केला. राजापूर शहर लुटले इत्यादी गोष्टी विजापूर दरबारास कळून तेथे मोठी खळबळ उडून गेली. महाराजांच्या या धामधुमीमुळे आदिलशहाला असा संशय आला की शहाजीराजांनी आपल्या या मुलास आतून सांगितल्यावरून याने हे असे उघडबंड आरंभिले आहे. त्यात आणखी शहाजीराजांच्या हाती कर्नाटक प्रांताची व्यवस्था आल्यावर तिकडच्या लोकांचा विश्वास संपादून ते तिकडे स्वतंत्र राज्य स्थापनेच्या बेतात आहेत असाही त्याला पक्का वहीम झाला. असा संशय आदिलशास आला खरा, पण त्या पितापुत्राचे उघडपणे पारिपत्य करण्यास प्रवृत्त होणे धोक्याचे होते. म्हणून त्याने त्याचा काटा काढण्याची काहीतरी युक्ती योजावी असे ठरवले. त्याने शहाजीराजास असा हुकूम पाठवला की तुम्ही शिवाजीचा पुंडावा बंद करावा. त्याचा बंदोबस्त तुम्ही करणार नाही तर तुमच्यावर कारवाई होऊन तुमची जहागिरी जप्त करण्यात येईल व त्याला आणि तुम्हाला शासन करण्यात येईल. शहाजीराजांनी याचा जबाब पाठवला तो असा: शिवाजी माझ्या हुकुमात नाही. माझा त्याच्या पुढे काही इलाज चालणार नाही. मी पातशाचा एकनिष्ठ सेवक आहे. यात माझी तकशीर बिलकुल नाही. हजरतीने शिवाजीवर स्वारी करून त्याला वाटेल ती शिक्षा करावी. त्यास मी आड आलो तर माझा मुलाहिजा ठेवू नये. याप्रमाणे राजाकडून आलेल्या उत्तराने आदिलशाची खात्री झाली नाही. कर्नाटकात मुस्तफा खान मोहिमेवर गेला होता. त्यास त्याने असा गुप्त हुकूम पाठवला की शहाजीराजा शिकतीने पकडून विजापुरास पाठवावे. त्याने ती कामगिरी मुधोळच्या घोरपड्यास सांगितल्यावरून त्याने राजास कसे दगेने पकडून विजापुरास रवाना केले ते मागे सांगितलेच आहे. आदिलशाने त्यांना असे निक्षून सांगितले की तुम्ही आपल्या मुलाचे बंड मोडून टाका, नाहीतर देहांत शासनास तयार व्हा. राजाने त्यांना एकच जबाब दिला तो असा: शिवाजीचा व माझा काही एक संबंध नाही. सरकारनेच त्याला हवे तसे शासन करावे. या उत्तराने आदिलशाचे समाधान न होऊन त्याने त्यांच्याकडून महाराजांना पुढील आशयाचे पत्र आपल्या सक्षम लिहिविले: तुम्ही एकदम विजापुरास निघून यावे व विजापूर सरकारचे जे काही किल्ले व प्रांत बळकाविले असतील ते त्यांच्या स्वाधीन करावे. तुमच्यामुळे आमच्यावर त्यांचे अतिशयित इतराजी झाले आहे. हे असे वडिलांचे पत्र आले तेव्हा महाराजांना मोठा विचार पडला. त्यांची आज्ञा शिरसावंद करून आजपर्यंत मिळवलेले किल्ले व प्रांत सोडून द्यावे व यवनाचे अंकित होऊन राहावे, तर आपण आरंभलेले कार्य असिद्ध राहते आणि ज्या स्थितीचा आपणास एवढा तिटकारा वाटत आहे ती पुनरपी स्वीकारून राहणे भाग पडणार आहे. हा विचार त्यांच्या मनात येऊन ते अगदी चिंताक्रांत झाले. परंतु त्यांची स्त्री सईबाई, मातोश्री व पदरचे कारकून यांचे असे मत पडले की राज्य साधून स्वधर्माचे व ब्राह्मणांचे रक्षण करावयाचे, तर असा मोह काय कामाचा. हा विचार त्यांना पसंत वाटून त्यांनी वडिलांना असा जबाब पाठवला: आम्ही तिकडे आल्याने काहीही उपयोग होणार नाही. घेतलेले किल्ले व प्रांत आम्ही सोडून देण्यास कदापि तयार होणार नाही व आरंभलेला उद्योग सहसा सोडणार नाही. तरी आपल्या दैवी असेल ते आपणास होईल व आमचे दैवी असेल तसे आम्ही करू. हे महाराजांचे पत्र राजांनी आदिलशास दाखवले, परंतु तेवढ्याने त्याचे समाधान झाले नाही. यात सगळी शहाजीराजांची लबाडे आहे. तरी त्यांना शिक्षा केली म्हणजे शिवाजी महाराज ताळ्यावर येतील असे त्यांना वाटले. मग त्याने भिंतीस दगडाचा एक कोनाडा करून त्यात बसण्यापुरती थोडीशी जागा केली. तीत राजास चिणून एक चिरा मात्र लावायचा ठेवला आणि त्याला असे सांगितले की तुमचा मुलगा आम्हास शरण आला नाही तर उरलेला चिरा कायमचा बसवून टाकू. हा असा अतिभयंकर प्राणांत प्रसंग वडिलावर आल्याचे महाराजांना कळले तेव्हा त्यांना पराकाष्ठेचे दुःख झाले. आपल्या पायी वडिलांना प्राणनाश खचित होतो असे मनात येऊन त्यांचे हृदय शोकविव्हळ झाले. अशा महापराक्रमी नरपुंगवाचा असा परम उद्वेगकारक रीतीने अंत व्हावा व तो आपल्या आरंभलेल्या कार्यामुळे व्हावा हे त्यांच्यासारख्या पितृभक्ताच्या हृदयास अत्यंत दुःख देणारे होते. खऱ्या वीर्यशाली व दृढनिश्चयी पुरुषाची परीक्षा अशाच बिकट प्रसंगी होत असते. महाराजांच्या अंगचे अनेक गुण
या अत्यंत उद्वेगजनक समयी चांगले कसायला लागले. एकतर त्यांच्या ठायी पितृभक्ती किती निस्सीम होती हे दिसून आले. ते केवळ स्वार्थसाधू व राजलोभी असते तर त्यांनी स्वपित्याच्या जीवाची पर्वा केली नसती. राज्यतृष्णेस वश होऊन पितृहत्या करण्यासही कित्येक नराधम प्रवृत्त होतात. तर स्वकष्टाने संपादलेले राज्य स्वपिताच्या प्राणरक्षणासाठी सोडण्यास कितीसे पुत्र तयार होतील. परंतु महाराज अशा कोटीतले मानव नव्हते. महाराजांच्या ठाईचा दुसरा उज्ज्वल गुण निर्दरनाश आला. अर्थात तो असा की आरंभलेले सत्कार्य कसेही संकट प्राप्त झाले तरी कदापि असिद्ध सोडावायचे नाही, असा त्यांचा अढळ निश्चय झाला होता. यवनाच्या सत्तेतून स्वदेश सोडवून स्वतंत्र करण्याचा जो निर्धार एक वेळ त्यांनी केला तो प्रकृत प्रसंगी पितृमोहास्तव चळण्याचा समय प्राप्त झाला होता. कृतसंकल्प सोडाला तर पितृहत्येस आपण कारण होतो आणि पितृरक्षणासाठी यवनांना शरण जावे तर केलेला थोर संकल्प असिद्ध राहून जगात हास्य होते. याप्रमाणे इकडे आड तिकडे विहीर अशी महाराजांच्या मनाची अवस्था त्यावेळी होऊन गेली होती. परंतु या आणीबाणीच्या समयी त्यांनी पितृसंकट निवारणाची एक उत्तम युक्ती योजून हा अतिबिकट प्रसंग टाळला. ती युक्ती अशी. हा वेळ पावतो त्यांनी मोगलांच्या ताब्यातील मुलखास मुळी उपद्रव केला नव्हता आणि विजापूरकरांची सत्ता कमकुवत करण्याचा आपला उपक्रम शहाजहान बादशास पसंत वाटण्यासारखा होता हे त्यांना ठाऊक होते. कारण निजामशाहीप्रमाणे आदिलशाहीसुद्धा बुडवण्याचा त्याचा इरादा असल्यामुळे शिवाजी महाराज आपले कार्य सोपे करीत आहेत अशी त्याची भावना होणे साहजिक होते. शहाजहानने विजापूरकरांशी नुकतेच युद्ध करून त्यांना बरेच हैराण केले होते व त्यांच्याशी आपणास अनुकूल असा तह केला होता. यास्तव आपण समयी शहाजहानास शरण जाऊन आपल्या वडिलांस संकटमुक्त करण्याविषयी आदिलशास हुकूम पाठवण्यास सांगितले तर तो आपले ऐकेल आणि त्याचा हुकूम आदिलशास अमान्य करण्याचे धैर्य होणार नाही, असे त्यांना वाटून त्यांनी बादशाचा मुलगा मुरादबक्ष त्यावेळी दक्षिणेच्या सुब्यावर होता. त्याच्याद्वारे त्याला पुढील आशयाचा अर्ज केला. आमचे वडील शहाजीराजे यांजवळ विजापूर सरकारचे हितराजे होऊन त्यांना भिंतीत चिणून मारण्याचा ठराव आदिलशाने केला आहे. तरी त्यांना या प्राण संकटातून सोडण्याची मेहरबानी करावी व त्यास आपल्या पदरी घ्यावे. त्याचप्रमाणे आम्हीही आपल्या नोकरीस राहावयास तयार आहोत. अशा शूर व इमानी सरदारास जीवदान द्याल तर दक्षिणेत मोगली अंमल वृद्धिंगत व दृढ करण्यास त्यांच्याकडून व आमच्याकडून चांगले सहाय्य होईल. हा असा अर्ज घेऊन महाराजांचा वकील मुरादबक्षाकडे गेला तेव्हा अर्थात त्याच्या तोंडास पाणी सुटले असावे. शहाजीराजाने निजामशाहीस हस्तालंब देऊन विलक्षण शौर्य व पराक्रम प्रकट केला होता. त्याचा त्यास विसर पडला नव्हता. त्याप्रमाणेच शिवाजीराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कामी प्रदर्शित केलेली अचाट कर्तबगारी व युक्तिमत्ता त्यांच्या कानी वेळोवेळी गेलीच होती. त्याने शहाजहानकडे त्याच्या संबंधाने रदबदली करून त्यांच्याकडून आदिलशाला सन 1648च्या मार्च महिन्यात असा खलिता पाठवला की शहाजीराजे भोसले यांना कोणत्याही प्रकारचे शासन न करता सोडून द्यावे. हा खलिता पाहताच आदिलशहाला शहाजीराजांना सोडे प्राप्त झाले. तरी त्याने त्यांना जामिनावर खुले करून विजापुरास नजरकैदेत ठेवले. याप्रमाणे सुमारे 4 वर्षे ते विजापुरास अडकून पडले होते. त्यांना कर्नाटकात परत पाठवण्याविषयी दरबारच्या मोठमोठ्या सरदारांनी रदबदली केली, परंतु आदिलशहाने ती मनास आणली नाही. 4 वर्षांनी त्यांना कर्नाटकात परत पाठवण्याचे कारण असे झाले की इकडे मोठमोठे पुंड उठून चोहोकडे धुमाळी सुरू झाली. तेव्हा त्या पुंडाचा बंदोबस्त शहाजीराजांसारख्या शूर सरदाराच्याच हातून चांगला होण्याचा संभव आहे अशा आदिलशहाच्या लक्षात येऊन त्याने त्यांची तिकडे रवानगी केली. जाताना त्यांना त्याने असे निक्षून बजावले की घोरपड्यास व त्यांच्या जहागिरीस मुळी उपद्रव करू नये. परंतु शहाजीराजाने कर्नाटकात गेल्यावर महाराजास असे सांगून पाठवले की तुम्ही आमचे पुत्र असाल तर बाजी घोरपड्यास चांगली शिक्षा कराल. वास्तविक पाहता या पित्राज्ञेची त्यांना आवश्यकता नव्हती. त्या घोरपड्याचा सूड उगवण्याचा त्यांनी पूर्ण निश्चय केला होता व ते अनुकूल संधीची वाट पाहत होते. राजे विजापुरास नजरकैदेत होते तोपर्यंत त्यांना असा काहीच प्रकार आला नाही. ते सुटून कर्नाटकात गेल्यावर काही वर्षांनी घोरपड्याला शिक्षा करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. सन 1661 साली महाराजांचे वाडीचे खेम सावंत व लखम सावंत देसाई यांच्याशी युद्ध जुंपले असता विजापूरकरांनी त्यांच्या मदतीसाठी बाजी घोरपड्यास पाठवले.
त्याप्रमाणे तो सैन्य घेऊन कोकणात जाण्यास निघाला. पण तिकडे जाण्यापूर्वी पहिल्याने तो आपल्या जहागिरीचे गाव मुधोळ येथे गेला. महाराज त्यावेळी विशाळगडावर होते. घोरपडे मुधोळास आल्याचे वर्तमान कळताच त्यांनी अकस्मात त्यांच्यावर छापा घातला. घोरपड्यांची व त्यांची मोठी निकरायची लढाई झाली. त्यामध्ये घोरपडे पडला. मग महाराजांनी सगळे मुधोळ शहर लुटून जाळून उद्ध्वस्त केले व घोरपड्यांचे सगळे नातलग व लोक ठार मारले. असे सांगतात की यावेळी 3000 लोकांचा संहार महाराजांनी केला. एवढे भयंकर कृत्य त्यांच्या हातून यापूर्वी किंवा यानंतर कधीही घडले नाही. यवनांचा पक्ष धरून केवळ आपला तळीराम गार करण्यासाठी या घोरपड्यांनी शहाजीराजांचा जीव धोक्यात घातला. याबद्दल महाराजांच्या मनात केवढा प्रखर दंश होता हे यावरून दिसून येते व पितृभक्ती त्यांच्या ठायी किती उज्ज्वल होती हेही चांगले व्यक्त होते. आपल्या कार्यसिद्धीसाठी शहाज्यांचे अंकित होऊन त्यांच्या पदरी राहण्यास आपली तयारी आहे असे जे महाराजांनी लिहून कळवले होते ते मुराद बक्षाला खरे वाटून त्याने त्यांना वचनाप्रमाणे वागण्याचा तगादा लावला. पण इष्टकार्यसिद्धी झाल्यावर त्यांनी त्यांची पूर्ण निराशा केली. शहाजीराजे विजापुरास नजरकैदेत होते तोपर्यंत महाराजांनी विजापूरकरांच्या मुलखात धामधूम करण्याचे बंद केले व मोगलांच्याही मुलखात त्यांना तेवढ्या अवधीत उपद्रव करता आला नाही. विजापूरकरांनाही शिवाजी महाराजांवर चढाई करून त्यांच्या पारिपत्याचा प्रयत्न मोगलांच्या भीतीस्तव करता आला नाही किंवा त्यांनी घेतलेले किल्ले व प्रांत सोडून देण्याविषयीची आट त्यांना घालता आली नाही. याप्रमाणे महाराजांना जवळजवळ 4 वर्षे पूर्ण स्वस्थता मिळाली. तिचा उपयोग त्यांनी आपल्या किल्ल्याची डागडुजी वगैरे करून नीट बंदोबस्त करण्याकडे व हाती आलेल्या प्रांताची जमावबंदीच्या वगैरे बाबतीत चांगली व्यवस्था लावण्याकडे केला.